कॉलेजच्या शेवटच्या दिवशी ती पायऱ्यांवर उभी होती. डोळ्यात पाणी पण ओठांवर हसू. तो म्हणाला, 4 वर्ष झाली, आजही तू मला आपण म्हणतेस, तू नाही. ती हसली आणि हळूच म्हणाली, कारण हे प्रेम कॉलेजपुरतं नाही आहे, हे आयुष्यभराचं आहे. आज जर तुम्हाला वाटत असेल की कॉलेजचं प्रेम टिकत नाही, तरी कथा तुमचं मत बदलून टाकेल. कॉलेजचा पहिला दिवस होता. मोठं गेट ओलांडताना हृदयाची धडधड जरा जास्तच होती. नवीन बॅग खांद्यावर, नवीन कपडे अंगावर आणि मनात एकच विचार, इथे आपलं कोणीच नाही. ती हळूहळू क्लासमध्ये शिरली. सगळ्या बेंच आधीच भरलेल्या. कुठे हसणं, कुठे कुजबूज, कुठे ओळखीचे चेहरे. ती मात्र मागच्या एका कोपऱ्यात एकटीच बसली. पाठी सरळ, हातात पेन घट्ट पकडलेलं, डोळ्यात थोडी भीती, पण आत कुठेतरी नव्या सुरुवातीची उत्सुकताही होती. समोरच्या बेंचवर तो बसलेला, मित्रांच्या गराड्यात हसत बोलत, जणू हे कॉलेज आधीच त्याचं आहे असं वाटावं इतका सहज. लेक्चर सुरू झालं. प्रोफेसरचा आवाज कानावर पडत होता, पण तिचं लक्ष शब्दांवर नव्हतंच. नवीन जागा, नवीन लोक आणि मनात चाललेली स्वतःशीच लढाई. आणि तेवढ्यात पेन हातातून निसटलं. जमिनीवर घसरत समोरच्या बेंचखाली गेली. ती वाकायच्या आधीच तो उभा राहिला. हळूच खाली वाकून पेन उचलली. क्षणभर थांबला, जणू योग्य शब्द शोधतोय, आणि मग शांतपणे म्हणाला, हे घ्या. ती मान वर करून पाहते पहिल्यांदाच. त्या क्षणी लेक्चर थांबतं, क्लास नाहीसा होतो, आजूबाजूचा गोंगाट मिटतो. फक्त 2 नजर. तिच्या डोळ्यात संकोच, आश्चर्य आणि अनोळखी विश्वास. त्याच्या नजरेत साधेपणा, आपुलकी आणि नकळत उमटलेलं हसू. ती पेन हातात घेते, अगदी हलक्या आवाजात म्हणते, थँक्यू. तो फक्त मान हलवतो आणि जागेवर बसतो. पण त्या क्षणानंतर दोघांपैकी कोणीही पहिल्यासारखं राहत नाही. कारण काही भेटी ओळख म्हणून सुरू होत नाहीत, त्या थेट आयुष्याच्या कथेत उतरतात. काही दिवसांनी कॉलेजचं कॅन्टीन, नेहमीची गर्दी, भांड्यांचा आवाज, हसणं, बोलणं, कॉफीचा दरवळ. ती एका कोपऱ्यात एकटी बसलेली. समोर कॉफीचा कप, हातात मोबाईल, पण नजर दरवाजाकडे. जणू कोणाचा तरी वाट पाहते, आणि तरी स्वतःलाच म्हणते, नाही, काहीच नाही. तेवढ्यात तो ट्रे हातात घेऊन येतो. कॉफी, एक समोसा आणि थोडीशी धडधड. तो क्षणभर थांबतो, आवाज नीट लावतो आणि हळूच विचारतो, बसू का इथे? ती नजर वर करून पाहते, थोडीशी गडबडते, ओठांवर हलकंसं हसू येतं आणि मान हलवते. तो समोर बसतो. पहिले काही क्षण फक्त शांतता. कॉफीचा वाफाळलेला कप हळूहळू थंड होत जातो, पण दोघांचं अंतर हळूहळू कमी होत जातं. तो विचारतो, पहिला आठवडा कसा चाललाय? ती हसून म्हणते, थोडा गोंधळलेला, पण ठीक आहे. तिथून गप्पांना सुरुवात होते. कॉलेजच्या लेक्चर्स, प्रोफेसरांचे किस्से, क्लासमधली गंमत. मग विषय बदलतो. घर, आई वडील, जबाबदाऱ्या, अपेक्षा. ती सांगते, मला स्थिर आयुष्य हवंय. तो ऐकतो, मध्येच अडवत नाही, फक्त लक्ष देऊन. मग स्वप्न. ती म्हणते, आपण प्रॅक्टिकल असायला हवं. भावनांवर चालून आयुष्य जमत नाही. तो हसतो, ते हसू हलकंसं पण अर्थपूर्ण. तो म्हणतो, पण प्रेम प्रॅक्टिकल नसतं, ते फक्त खरं असतं. ते काही क्षण शांत होते. कॉफी पूर्णपणे थंड झालेली, पण तिच्या गालावर हलकीशी लाली. ती खाली पाहते आणि हळूच म्हणते, कदाचित दोघेही हसतात. कॅन्टीन अजूनही गजबजलेली, पण त्या टेबलवर एक वेगळं शांत विश्व तयार झालेलं. त्या दिवशी ते प्रेमात पडले नाहीत, पण त्या दिवसापासून ते एकमेकांपासून दूर राहू शकले नाहीत. नोट्स मागणं, असाइनमेंटची डेडलाईन, ग्रुप प्रेझेंटेशनची घाई. सुरुवातीला सगळं फक्त कॉलेजपुरतंच होतं. ती मेसेज करायची, आजचा लेक्चर मिस झालंय, नोट्स देशील का? तो लगेच उत्तर द्यायचा, काही टेन्शन घेऊ नकोस, क्लास संपलं की देतो. लायब्ररीत भेट व्हायची. ती नोट्स वाचायची, तो बाजूला शांत बसायचा. कधी एखाद्या पॉईंटवरती अडखळली की तो समजावून सांगायचा, आणि ती लक्ष देऊन ऐकायची. हळूहळू नोट्सपेक्षा जास्त एकमेकांची सवय लागली. असाइनमेंटच्या रात्री ते टेन्शनमध्ये, डोळ्यात थकवा. तो म्हणायचा, एक पान करूया, सगळं एकदम नको. ती हसून म्हणायची, तू नसतास तर मी कधीच सबमिट केलं नसतं. तो काही बोलायचा नाही, फक्त हलकंसं हसायचा. ग्रुप प्रेझेंटेशनच्या दिवस ती स्टेजवर उभी. तिचे हात थरथरत होते.
ती प्रेझेंटेशन सुरू करायच्या आधी तो मागच्या रांगेतून तिच्याकडे पाहतो. नजरेतूनच म्हणतो, मी आहे ना. ते खोल श्वास घेते, आवाज स्थिर करते आणि बोलायला सुरुवात करते. त्या दिवशी तिने फक्त प्रेझेंटेशनच नाही तर स्वतःवरचा विश्वासही जिंकला. आणि कधीकधी तो हरवलेला असायचा. करिअरची चिंता, घरचं प्रेशर, स्वतःबद्दल शंका. तो शांत बसलेला, नजर खाली. ती जवळ येऊन हळूच विचारायची, काय झालं आहे? तो म्हणायचा काही नाही. पण तिला कळायचं. ती फक्त एवढंच म्हणायची, सगळं होईल, विश्वास ठेवा. ते शब्द साधे होते पण त्यात अनोळखी ताकद होती. त्या नात्यात मोठी वाक्य नव्हती, प्रॉमिस नव्हते, भविष्यातली स्वप्नही तेव्हा स्पष्ट नव्हती. पण एक गोष्ट पक्की होती, तो तिचा आधार झाला होता आणि ती त्याचं शांत ठिकाण. आणि अशीच नाती हळूहळू प्रेमात बदलतात. गोंधळ न करता, आवाज न करता, पण मनात घर करून जातात. एक दिवस लेक्चर संपून ती बाहेर पडली होती, पण मन आतच अडकलं होतं. फोन वाजला. तिच्या घरातून आलेला. नाव स्क्रीनवर दिसताच तिच्या छातीत धस्स झालं. ती बाजूला थांबली, शांत आवाजात फोन उचलला आणि हॅलो बोलली. पलीकडून परिचित आवाज, पण आज थोडा वेगळा. आपल्याला तुझं स्थळ बघायचंय. ते एका वाक्यानं आजूबाजूचं सगळं थांबलं. ती काही क्षण बोलू शकली नाही. हात थरथरत होता, डोळ्यात पाणी जमलं, पण आवाज स्थिर ठेवला. हो, इतकंच म्हणाली आणि फोन ठेवला. तो तिला कॅन्टीनच्या बाहेर भेटला. नेहमीसारखं हसणं नव्हतं, नेहमीसारखी गप्पाही नव्हत्या. तो विचारतो, काय झालंय? ती चालता चालता थांबते, क्षणभर शब्द शोधते आणि मग हळूच म्हणते, घरी माझ्यासाठी स्थळं बघतायत. तो थांबतो. पहिल्यांदाच तो काहीच बोलत नाही, हसणं नाही, प्रश्न नाही, फक्त शांतता. काही सेकंदांनी तो एवढंच म्हणतो, कॉलेज संपलं की आपलं काय? त्या प्रश्नात भीती होती, अनिश्चितता होती आणि नकळत उमटलेलं प्रेमही होतं. ती त्याच्याकडे पाहते, डोळे भरून आलेले, पण काहीच बोलत नाही, कारण काही प्रश्नांची उत्तरं शब्दात नसतात. त्या रात्री दोघांचे फोन हातात होते, पण कॉल झाला नाही. ती छताकडे पाहत होती, डोळे मिटले पण झोप आली नाही. तो खिडकीजवळ बसून बाहेरचा अंधार पाहत होता. डोक्यात एकच विचार, आपण खरंच एकत्र राहू शकतो का? रात्री 2 वाजता तिचा मेसेज आला, तू जागा आहेस का? तो लगेच रिप्लाय करतो, हो. पुढे काहीच नाही. ती लिहिते, मला भीती वाटते. तो टाईप करतो पण डिलीट करतो, पुन्हा लिहितो आणि शेवटी एवढंच पाठवतो, मलाही, पण मी तुझ्यासोबत आहे. त्या रात्रीनं दोघांना एक गोष्ट शिकवली, प्रेम फक्त हसणं नाही, प्रेम फक्त भेटीत नाही, प्रेम म्हणजे भीती असूनही एकमेकांना सोडून न जाणं. कारण प्रेम असतं पण भीतीही असते आणि खरी कथा इथूनच सुरू होते. कॉलेज संपलं, शेवटचा दिवस. फोटो, हसणं, टचमध्ये राहू अशी वाक्य आणि मग सगळं बदललं. रोजची भेट थांबली, तीच वाट, तोच कॅम्पस, पण आता दोघेही तिथे नव्हते. ती नव्या नोकरीत गुंतलेली, पहिला पगार, पहिलं अपयश, पहिली जबाबदारी. तो वेगळ्या शहरात, नवीन ऑफिस, नवीन नियम, नवीन संघर्ष. दिवस भरलेले असायचे पण मन रिकामं. पण एक गोष्ट होती जी कधीच बदलली नाही, रात्रीचा फोन. घड्याळात 9 वाजायचं की फोन हातात यायचा. तो विचारायचा, आजचा दिवस कसा गेला? तो प्रश्न साधा होता पण त्यात पूर्ण दिवस मोकळा होऊन जायचा. ती सांगायची, बॉस ओरडला, काम जमलं नाही, थकवा खूप आहे. तो शांतपणे ऐकायचा. तो सांगायचा, आज कोणी साथ दिली नाही, मन खूप भरून आलंय. ती ऐकायची, मध्येच थांबवत नाही, फक्त समजून घ्यायची. कधीकधी भांडणंही व्हायची, तुझ्याकडे वेळच नाही, तू मला समजून घेत नाहीस. शब्द जड व्हायचे, फोन अचानक कट व्हायचा. ती रडायची, तो शांत बसायचा. काही वेळाने पुन्हा फोन वाजायचा. कोणीच सॉरी म्हणत नसते, पण दोघांनाही कळायचं, रागापेक्षा प्रेम मोठं आहे. काही रात्री फक्त शांतता, फोनवर श्वासांचा आवाज, कोणीच काही बोलत नाही, पण कॉल ठेवत नाहीत, कारण तो आवाजच पुरेसा असतो. त्या काळात ते प्रेम हळूहळू बदललं. उत्साहाचं प्रेम अंधारात बदललं आणि ते समजलं, प्रेम हाच एक आधार आहे. भेटी कमी झाल्या म्हणजे नातं कमी होत नाही, कधीच नाही. कारण कधी भांडणं झाली, कधी रडणं, कधी शांतता, पण सोडून जाणं कधीच नाही. घरच्यांचा विरोध हळूहळू नाही, अचानक वाढला. हे शक्य नाही, समाज काय म्हणेल, आपण ठरवलेलं वेगळं आहे, हे शब्द दररोज तिच्या कानात पडू लागले. ती समजावायचा प्रयत्न करायची, कधी रडून, कधी शांतपणे, कधी हट्टाने, पण प्रत्येक वेळी एकच उत्तर, नाही. ती थकली,
शरीर नाही, मन. तोही बदललेला, डोळ्याखाली काळी वर्तुळं, आवाजात थकवा. एक दिवस ते दोघे भेटले. कोणतंही कॅफे नव्हतं, कोणतीही गर्दी नव्हती, फक्त एक शांत रस्ता आणि मध्येच थांबलेली पावलं. ते चालता चालता थांबली. आवाज थरथरत होता. क्षणभर गप्प, मग हळूच म्हणाली, आपण वेगळे होऊया का? तो तिथेच थांबला. जणू कोणी हृदयावर जोरात घाव घातला. तिच्याकडे पाहतो, डोळे लाल झालेले, पण आवाज स्थिर. तो म्हणतो, तू सोडशील, पण माझं प्रेम नाही. ते वाक्य आरडाओरडा नव्हतं, तक्रार नव्हती, ते एक सत्य होतं. त्या शब्दांनी ती तिथेच कोसळली. डोळ्यातून अश्रू ओघळले, हात थरथरले, श्वास अडखळला. ती म्हणते, मला तुझ्यावर शंका नाही, पण माझ्या शक्ती उरलेली नाही. तो जवळ येतो, तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि शांतपणे म्हणतो, तुला थकायला परवानगी आहे, पण सोडून जाण्याची नाही. ती रडते. पहिल्यांदा त्याच्यासमोर खूप वेळ रडते ती. त्या क्षणी प्रेम रोमॅन्टिक वाटत नाही, ते जड वाटतं, जबाबदारीसारखं वाटतं. पण तेच खरं प्रेम असतं. कारण प्रेम म्हणजे एकमेकांना धरून ठेवणं, जेव्हा सगळं सोडायला सांगतं. तो हार मानला नाही. त्या सगळ्यानंतर तो खूप शांत झाला. जास्त बोलणं कमी झालं, पण मनात एक गोष्ट ठाम होती, आपण पळून जायचं नाही. त्याने स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. नोकरी नीट करायला लागला. वेळेवर ऑफिस, कामात प्रामाणिकपणा, जबाबदारी टाळणं बंद केलं. हळूहळू कामात नाव होऊ लागलं, विश्वास मिळू लागला. तो म्हणायचा, आधी स्वतः उभं राहायला हवं. तिकडे घरात रोज तेच ऐकावं लागायचं, हे जमणार नाही, वेगळा विचार कर. ती थकली होती, पण तिने त्याच्याबद्दल कधी वाईट शब्द बोलला नाही. फक्त एवढंच म्हणायची, तो चुकीचा नाही. काही काळानंतर तो तिच्या घरच्यांशी बोलायचा प्रयत्न करू लागला. मोठ्या अपेक्षा घेऊन नाही, आवाज चढवून नाही, हट्ट करून नाही, शांतपणे. कधी फोनवर, कधी ओळखीच्या माणसामार्फत. तो आपल्या कामाबद्दल सांगायचा, भविष्यात काय करणार आहे ते सांगायचा. प्रेमाची गोष्ट तो शेवटीच काढायचा. आधी विश्वास जमवायचा. कधी त्याला थेट नकार मिळायचा, कधी काहीच उत्तर नाही. पण तो थांबला नाही. एक दिवस तिच्या वडिलांनी विचारलं, हे सगळं तू निभावू शकशील का? तो थोडा वेळ गप्प राहिला, मग म्हणाला, मी परफेक्ट नाही, पण जबाबदारीपासून पळणार नाही. ते ऐकून ते काही बोलले नाहीत, पण पहिल्यांदा त्याला नीट ऐकून घेतलं. ती हे सगळं लांबून पाहत होती. तो बदलतोय, जास्त समजूतदार झालाय. तिला थोडी आशा वाटली, कारण तिला कळालं, तो फक्त प्रेम करत नव्हता, तो निभवायला पण तयार होता. आणि असं प्रेम हळूहळू प्रत्येक अडचण पार करतं. त्या दिवशी घरात सगळे एकत्र बसले होते. खूप दिवस चाललेली चर्चा, खूप वेळ विचार, आणि शेवटी तिच्या वडिलांनी शांतपणे म्हटलं, ठीक आहे, आम्ही तयार आहोत. पण तिच्या मनातला मोठा भार हलका झाला. तिने लगेच त्याला फोन केला. आवाज थोडा भरलेला होता. घरी होकार दिला आहे. तो काही क्षण गप्प राहिला, मग म्हणाला, मी काळजी घेईन, लग्नाचा दिवस आला. ती तयार होऊन बसली होती. आरशात पाहताना तिला स्वतःवरच विश्वास बसत नव्हता. तीच कॉलेजची मुलगी, जी कधी काळी मागच्या बेंचवर शांत बसायची, आज नववधू झाली होती. तो समोर उभा होता. तिच्याकडे पाहताच हलकेच हसला. सप्तपदी सुरू होण्याआधी तो हळू आवाजात म्हणाला, कॉलेजच्या बेंचवर बसलो होतो, आज आयुष्याच्या बेंचवर बसलोय. डोळे पुसत म्हणाली, आपण हार मानली नाही, म्हणून आज हे शक्य झालं. आजूबाजूला लोक होते, गोंधळ होता, फोटो काढत होते, पण त्यांना फक्त एवढंच कळत होतं, आपण एकमेकांसोबत इथपर्यंत आलो, आणि तेवढंच पुरेसं होतं. जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल, जर कॉलेजमधलं प्रेम तुम्हालाही आठवत असेल, तर लाईक करा, कमेंटमध्ये कॉलेज लव्ह लिहा, आणि अशाच खऱ्या भावनिक कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा. कारण काही प्रेमकथा कॉलेजमध्ये सुरू होतात आणि आयुष्यभर साथ देतात. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.